संघाकरता पहिले शतक घेऊन येतोय जयेश आणि त्याला साथ देतोय स्ट्राईक वर अंकुश आणि करण. चांगला फटका कवरच्या वरून खेळतोय मिड ऑफच्या दिशेने आणि पहिला गडी बाद होतोय. हेरला असावा गोलंदाजाने तसाच क्षेत्ररक्षण तशीच प्रकारे गोलंदाजी केली जाते आणि पहिला हातचा पहिला झटका मिळतोय तो पडतोय तो. क्लब तर्फे मी त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा पहिले शतक मार्गस्थ असताना गोलंदाज जयेश या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली जाते 2 अंकी 10. पुन्हा एकदा एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या मध्ये भर 11 धावसंख्या फलकावर लागतात. चांगला तडव्यांच्या दिशेने खेळून पॉईंटच्या दिशेने खेळून काढतोय. एक धाव पूर्ण होते. दुसरी धावी सहजपणे पूर्ण केली जाते आणि यावेळी मात्र चौकारामध्ये रूपांतर होते त्याच चेंडूचा आणि या चौकाराने 15. यांच्यातर्फे हा पूर्ण मंडप आपल्याला स्पॉन्सर झाला होता. ते देखील स्टेजवर आहेत. त्यांचा देखील JMD क्रिकेट तर्फे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहे. भावेश भलिया थँक्यू. शेवटचा चेंडू घेऊन येतोय पहिल्या शतकातील जयेश. चांगला फटका कव्हरच्या वरून खेळतोय. मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातो. पाहूया झेल घेण्याच्या प्रयत्नात चेंडू आतच राहतो. काही समजू शकले नाही क्षेत्ररक्षक. एक धाव नक्कीच मिळते. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 16. शतक संपतोय. पहिलं शतक संपतोय. 1 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावसंख्या फलकावर लागतात. DJ प्ले द सॉन्ग.
आणि पहिले शतक संपते. धावसंख्या फलकावर लागतात. एकूणच 16 धावसंख्या फलकावर लागतात. संघाकरिता दुसरे शतक घेऊन येतोय जश. शाहीकोर आहे डावकुरा फलंदाज जिग्नेश. थोडे घाई करायचे सामन्याला प्लीज. धन्यवाद. गोलंदाज जश सामना करतील जिग्नेश. पुन्हा एकदा बिरकावर मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवे. क्षेत्ररक्षक पाहूयात धावून घेण्याच्या प्रयत्नात आणि चांगला जज केला जातो. खरोखरच उत्कृष्ट झेल. अवघ्या 16 या धावसंख्येत दुसरा गडी बाद होतोय. नवोदित खेळाडू मैदानात विनीत. दुसरे शतक मार्गस्थ गोलंदाज जश दुसऱ्या चेंडूचा मारा करतील विनीत यांना. 16. गोलंदाज जश दुसऱ्या चेंडूचा मारा करतील फलंदाज विनीत यांना. एकूणच 16 धावसंख्या फलकावर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा उजव्या अष्टांचा चेंडू खूपच बाहेर असल्या कारण असं एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 17. पुन्हा एकदा डीप स्क्वेअरला मारण्याच्या प्रयत्नात थोडंसं क्षेत्रक्षणाचं नियंत्रण चुकतोय आणि त्याचं रूपांतर चौकारामध्ये होतो. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 21. संख्या फलकावर लागतात. दुसरे शतक मार्गस्थ गोलंदाज जश. पुन्हा एकदा भिरकावर मारायचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लागला चेंडू जातो. एक धाव पूर्ण होत आहे. क्षेत्ररक्षण करेपर्यंत एका धावेनेच संतुष्ट मानावं लागेल ते विनीत यांना. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 22. अजूनही 3 चेंडू शिल्लक या दुसऱ्या शतकातील. अवघ्या 3 शतकांचा सामना असेल हा. सेमीफायनलचा सामना आपल्या समोर. राई कोलीवाडा वर्सेस चिंचणी संघ. चांगला चेंडू. खरोखर चेंज ऑफ पेस करतो आपल्या गोलंदाजीमध्ये. काही समजू शकले नाही आणि स्लोअर पद्धतीचा चेंडू त्याच्यात गडी बाद करतोय. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक जेलची बाद करतोय. यावेळी मात्र सीमारेषेवर षटकार होतोय. या 6 धावांनी संघाची धावसंख्या होते 28.
चांगला चेंडू पुन्हा एकदा बॅटीच्या कडा घेऊन वन बाउन्स जास्ती रक्षाकडे चेंडू जातोय. शतक संपतंय. 2 शतक संपतंय. धाव संख्या फळक्यावर लागते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात 28. डीजे थांब एक मिनिट थांब. आम्ही एक सत्कार समारंभ करतोय. चेतना आकरे ताई आपल्यामध्ये आलेले आहेत. या सर्व ट्रॉफी त्यांनी दिलेल्या यांचा सत्कार करतील आशा डब्बूर व निधी चौगुले. सर्व स्टेजवर आहेत. त्यांना सन्मानित करतील शॉल देऊन, पुष्पगुच्छ देऊन, त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन. आधी शॉल दे. थँक्यू चेतना आकरे. अशीच आम्हाला आमच्या मंडळाला तुमची साथ राहील ही अपेक्षा. त्यांचा सत्कार करत आहेत आशा डबूर व निधी चौगुले. दरम्यान तिसरा षटक मार्गस्थ. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. यानंतर भावेश भालिया यांचा देखील सत्कार होणार आहे. त्यांचा सत्कार करतील लाल्या. भावेश यांचा सत्कार करतील लाल्या मोरा, संदीप मोरा. आणि आज सगळं उत्कृष्ट फटका नवीन होणाऱ्या ब्रिजच्या क्रेनवर जाऊन पडतोय. 6 धावा मला वाटतं यासाठी कमी पडल्या असत्या, कारण हा विनीत देत नाही आणि यावेळी बाद करण्याचा मौका होता, परंतु थँक्यू असं नॉन स्ट्रायकर म्हणतील त्यांना. यावेळी मात्र चेंडू ऑनला जातो. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावचीत झालेली आहे, परंतु दरम्यान 44 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 45 धावांचं आव्हान डीजे.
26 सीझन 4 मध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे क्रीडा प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातला हा सेमीफायनलचा मुकाबला चिंचणी कोलीवाडा विरुद्ध राई यामध्ये हा रंगलेला सामना 45 धावांचं आव्हान आहे ते राई क्रिकेट संघाला. त्यांनी टॉस जिंकून चिंचणी कोळीवाड्याला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. सलामीची जोडी अनिकेत व जयेश आणि गोलंदाज आहेत मयूर. षटकामागे सरासरी 15च्या धावाने आपल्याला धावा जमवायच्या आहेत. 3-18 चेंडूत 45 धावांचं आव्हान. पॉवर प्ले आपल्याला उपलब्ध नाही आहे. यानंतर आपला एकच सामना उरतोय. भाटी कोळीवाडा यांनी कालच आपल्या महाअंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला होता. त्यांना आज कोण भिडणार आहेत ते आता पाहायचं आहे. ते राई असतील की चिंचणी असतील ते थोड्याच वेळात क्लिअर होणार आहे. उंचावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू जात आहे मिड विकेटला. 1 धाव मिळतंय. एका धावेने संघाचं खातं उघडतंय. एका धावेने अनिकेतचं खातं उघडतंय. हॅलो हॅलो आकूट टप्प्याचा चेंडू स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट्समनला चकावून चेंडू क्षेत्ररक्षकाला चकावून कीपरला चकावून गेलेला आहे. थर्ड मॅनला एक अवांतर धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहे. बिनबाद 2. कोण आहे अभी सामने? अनिकेत आहे ना फिर से. दरम्यान अनिकेत समोर आहेत आणि यावेळी मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येतोय. आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. माफ करा, सॉरी, हा चौकार आहे. आमचे भरपूर व्हॉलंटियर JMDचे सकाळपासून लाईनवर उभे आहेत. त्यांनी हा चौकार घोषित केलेला आहे. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहे 6. मयूर पुन्हा एकदा. यावेळी मात्र चेंडू जातोय गार्डन मध्ये. गार्डन हो गया असंच म्हणावं.
अजूनही 33 धावांचं लक्ष असेल, 45 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे राईसाठी. दरम्यान एक खणखणीत असा षटकार पाहायला मिळाला अनिकेतच्या बॅटमधून. यावेळी ऑप्शनच्या बराच बाहेर, काहीचा प्लानच्या पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. एक अवांतर धाव. सामना जरा थांबवा जरा, तर ट्रॅक्टरला जाऊ द्या मध्ये. धाव संख्या 13. ठीक आहे, कंटिन्यू. पहिलं षटक मार्गस्थ. चांगली सुरुवात इथे राई क्रिकेट संघांची. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने एकच धाव, एका धाव्यावर समाधान. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे 14. सरासरी आहे 15ची. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकाचं काम ओके झालेलं आहे. अजूनही 13 चेंडूत 31 धावांची आवश्यकता आहे. यावेळी समोर असतील जयेश, उजव्या हाताचे फलंदाज. चांगला चेंडू बुंद्यात टाकलेला, परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव चोरलेली आहे. एका धावेवर समाधान. षटक संपलेलं आहे. 15 धावा फलकावर लागलेल्या आहेत. बिनबाद 15. चांगली सुरुवात राईकडून. आणि नंतर 2 सिंगल. एक 6 एक 4 आहे. ती तू 6 टाकलीस. बॉलर्स नेम विनीत. दरम्यान संघासाठी दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत विनीत. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. समोर आहे जयेश. चांगला कव्हर ड्राईव्ह. खणखणीत असा चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. तेव्हा तो आत्मविश्वास असतो. यावेळी मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न आहे चेंडू, आणि चांगला प्रयत्न केला होता. अजूनही गेम ऑन आहे. धावसंख्या झालेली आहे 23 फॉर नो लॉस. 17 आणि 5 22 पाहिजे. 9 चेंडू 22 धावा. आणि यावेळी मात्र चेंडू जातोय सीमारेषेपार. षटकार.
दिवसाकरिता पूर्ण आयोजकांसाठी त्याचबरोबर आलेल्या सर्व टीम करता जी जेवणाची सोय केली होती ते इथे आलेले आहेत, त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांना सत्कार सुद्धा करणार आहेत. आणि ते आहेत आपले यश तोटी आणि त्यांचे पप्पा विनोद तोटी, त्यांचाही इथे सन्मान केला जाईल, सत्कार केला जाईल सन्माननीय चिंतामणी यांच्या हस्ते. खरोखरच हे कालपासून जेवणाची सोय आपल्याला सर्व आयोजकांना त्याचबरोबर आलेल्या सर्व टीम्सना सुद्धा आपल्याला करण्यात आली होती. त्यांच्याकडून खरोखरच हा सपोर्ट आपल्याला. यशचे पप्पा इथे आहेत, सन्माननीय विनोद तोटी यांचे इथे सन्मान केला जात आहे. पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि शॉल परिधान करून. दरम्यान एक डॉट बॉल आलेला आहे. धावसंख्या 24. मनापासून आभार आपला व्यक्त करतो. खरोखर ही चांगली मेजवानी आपण आपल्या या संघाकरता या टुर्नामेंट करता आपल्या केलीत, त्याकरता धन्यवाद मनापासून. 7 चेंडू 21 धावा. आणि यावेळी मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येतोय आणि जातोय तो गार्डन मध्ये देऊन जातोय 6 धावा. पण यायचंय, आपल्यालाही सन्मानित केलं जाईल. प्लीज आपलाही सत्कार केला जाईल. जगदीश रेवस्कर प्लीज स्टेजवर या. धन्यवाद. डीजे 1 मिनिट थांब. सन्माननीय जगदीश रेवस्कर इथे आलेले आहेत, त्यांचे आपण सत्कार करूया आयोजकांच्या वतीने. मी विनंती करतो सचिन यांच्या हस्ते जगदीश रेवस्कर यांचा सत्कार करतील. शॉल देऊन पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह त्यांना परिधान करतील. मोलाचा वाटा या टुर्नामेंट या स्पर्धेकरिता सन्माननीय जगदीश रेवस्कर यांचेही सुद्धा मनापासून अभिनंदन. पुष्पगुच्छ त्याचबरोबर सन्मान चिन्ह सुद्धा दिलं जाईल आपणास. समोर ते धन्यवाद आपले. थँक्यू सो मच. खरं तर 3 षटकामध्ये 45 धावांचं आव्हान घेऊन राईचा संघ उतरला होता. 15ची सरासरी होती आणि ते घाई पण करत नाही. 15 दुणे 30, 2 ओव्हरमध्ये 30 धावा आणि शेवटच्या षटकात पुन्हा एकदा 15 धावा. अजूनही त्यांचा एकही गडी बाद झालेला नाही. अनिकेत हे वैयक्तिक 18 धावांवर खेळत आहेत आणि जयेश 10 धावांवर. धावसंख्या आहे 30. नवीन गोलंदाज आकाश. यावेळी चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर, परंतु इथे रनआउट होतोय, बाद होतोय तो जयेश. स्ट्राइक वर जातो अनिकेत. 6 चेंडू 14 धावा. जयेश आउट झाला. कोण करणार आहे यामध्ये सत्कार सोहळा आपल्या समोर येतोय आणि पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो एस के फिरोज यांचाही सत्कार विनंती करतो स्टेजवर एस के फिरोज यांना. आणि चिंतामणी यांच्या हस्ते सत्कार केला जातोय. एस के फिरोज यांचाही मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी लाभला गेला आम्हाला. त्यांचाही या फिरोज भाई आ जाइए स्टेज पर. करो त्यांचाही आभार व्यक्त करतो या आयोजकांच्या वतीने. त्यांचा सत्कार करतील आपले चिंतामणी यांच्या हस्ते शॉल देऊन आणि पुष्पगुच्छाने सन्मान चिन्ह त्यांना देतील. 6 चेंडू 14 धावा. आणि पुन्हा एकदा चेंडू म्हणतोय गार्डन आणि देऊन जातोय 6 धावा. जातोय. धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी खरोखर मोलाचा वाटा दिल्याबद्दल आपलंही अभिनंदन. सामन्याला सुरुवात करायची आहे. मी विनंती करतो रामभाई आपण जिथे कुठे असाल स्टेजवर यायचंय. रामभाई प्लीज या स्टेजवर. रामभाई रामभाई आपण असाल तर जवळपास स्टेज जवळ यायचंय. आपलाही सत्कार करण्यात येईल. रामभाई
अनिकेत यांची उत्कृष्ट अशी खेळी सेमीफायनलमध्ये. आणि यावेळी मात्र चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर त्याच्या खालती आणि बाद झालेले आहेत अनिकेत. पण असाच अतिदडीचा एक सेमीफायनल पाहिला होता. भाटी कोलीवाडा 3 चेंडू. अंपायर 3-2 गो ना. 3-2 गो 4-2 गो नाही. 4 कसे रे. 4-2 गो. 4 to go. 4 चेंडू 8 धावा. काल एक अतिदडीचा सेमीफायनल पाहिलेली त्याच पद्धतीचा रंगलेला सामना. राई विरुद्ध चिंचणी. 4 चेंडू 8 धावा. उंचावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. चांगला थ्रो, चांगली फिल्डिंग. एका धाव्यावर समाधान. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहे 38. 3 चेंडू 7 धावा. भाटी संघाच्या कर्णधाराने स्टेजवर यायचं आहे टॉससाठी. रामभाई जिथे कुठे असतील आपण स्टेज जवळ यायचं आहे. रामभाई आपलाही सत्कार करण्यात येईल. मी विनंती करतो रामभाई जिथे कुठे आपण असाल तर स्टेज जवळ यायचं आहे आपण. कोण आहे करण. मॅन ऑफ द मॅच होता ना लास्ट मॅच. 3 बॉल 7 बरोबर. 3 चेंडू 7 धावा. करण मागच्या सामन्यातले सामनावीर. उंचावून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या पट्ट्या देत नाही. चेंडू सरळ जातोय पुन्हा एकदा गोलंदाजाकडे. चांगली कमबॅक आकाश यांची. 2 चेंडू 7 धावा. काल खारदांडा विरुद्ध भाटी या सामन्यात 2 चेंडूत आपण 4 धावा पाहिल्या होत्या आणि त्या सेव्ह केल्या होत्या भाटी क्रिकेट संघाने आणि दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केलेला. आज हव्या 2 चेंडूत 7 धावा. आणि पुन्हा एकदा चांगली कमबॅक म्हणावी लागेल आकाश यांची. एक षटकार खाल्ल्यानंतर त्यांनी 3 चेंडू लागोपाठ डॉट आलेले आहेत आणि सामना हा जवळपास चिंचणी क्रिकेट संघाने जवळपास हा सामना जिंकलेला आहे. चेंडू आलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. होत आहेत बाद आणि आम्हाला दुसरे फायनलिस्ट मिळालेले आहेत DJ